नमस्कार. आज करूया आपण असे चिकन की 4 शिट्ट्या आणि चिकन तयार. अगदी सोपं आणि सरळ पद्धतीने. त्याच्यासाठी एक कढई घ्या. कढईमध्ये तेल थोडं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये थोडी हरभऱ्याची डाळ आणि थोडे धने टाका आणि थोडं कढीपत्ता टाकून चांगलं परतून घ्या. हा आता आपण मसाला तयार करतोय. आधी आपण त्याच्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा टाका. कांदा पण चांगला परतून घ्या. लालसर थोडा झाला की त्याच्यामध्ये ॲड करा एक चिरलेला टमॅटो. टमॅटोच्या सगळ्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत. परतून घ्या तेलामध्ये. त्याच्यामध्ये ॲड करा खोबऱ्याचे तुकडे. तेही चांगलं परतून घ्या. आता हे आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं असं खरपूस कलर होईपर्यंत. बाकीचं काढून घ्या. खोबरं हे लवकर होत नाही म्हणून खोबरं आपण परत वेगळं करतो आहे. त्याच्यामध्ये ॲड करा कोथिंबीरचे दांडे. कवळी कोथिंबीर असल्यामुळे मी त्याचे दांडेही ॲड केलेले आहेत. 1 चमचा टाका जिरे. सगळं परत परतून घ्या. त्याच्यामध्ये आपण आधी जे टमॅटो आणि कांदा हे केलं तर ते सगळं ॲड करून एकदा सगळं चांगलं मिक्स करून थंड होऊ द्या. ते एक वाटीमध्ये 3 ते 4 चमचे दही घ्या. दह्यामध्ये आता हे मी चिकन मीठ आणि हळद टाकून चांगलं 5-6 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आणि दह्यामध्ये मी ॲड केले आहे तिखट, मीठ, हळद, गोडा मसाला, आलं लसणाची पेस्ट. आता हे सगळं आपण जे दह्याचं मिश्रण आहे ते त्या याच्यामध्ये आपण मॅरिनेट करू. याचे पीसेस थोडासा चिकन मसालाही टाकूया आपण त्याच्यामध्ये. आणि जे आपण वाटण केलं होतं ते मिक्सरमधनं बारीक करून घेऊ. कुकर घ्या. कुकरमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल आपण ॲड करू. 1 2 3. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये ॲड करू आल्या लसणाची पेस्ट. थोडंसं तेलामध्ये आलं लसूण चांगलं भाजून घ्या. 2 तमालपत्राची पानं ॲड करा. 1 तुकडा दालचिनीचा त्याच्यामध्ये ॲड करा. सगळं चांगलं तेलामध्ये परतून घ्या. आणि जे आपण वाटण जे केलं होतं ते सगळं वाटण याच्यामध्ये ॲड करून तेही सगळं चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्या. ऑलरेडी आपण हे तेलामध्येच वाटण भाजलेलं आहे तरी पण या तेलामध्ये ते चांगलं अजून खरपूस भाजून घ्या. असं सगळीकडनं तेल सुटायला लागलं चारी बाजूनी की त्याच्यामध्ये हे बघा छान तेल सुटायला लागलेलं आहे. हळद, तिखट, गोडा मसाला आणि मीठ. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आधी आपण जे मॅरिनेट केलं होतं त्याच्यामध्ये पण ऑलरेडी आपण थोडं तिखट मीठ टाकलेलं आहे. त्या हिशोबानेच याच्यामध्ये ॲड करायचं. आता सगळं चांगलं तेल सुटल्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलेले जे पीसेस होते ते सगळे या मसाल्यामध्ये ॲड करा. गॅस हा मीडियम फ्लेमवरच राहू द्या. त्याच्यानंतर या सगळ्या मसाल्यांमध्ये आपण जे पीसेस ॲड केले ते चांगले 3-4 मिनटं फुल गॅसवर असे ते पीसेस चांगले परतून घ्या. पाणी न टाकताच आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचे. असं छान असं खरपूस छान होतं ते.
तेलाचा तवंग बघा कसा छान सुटतोय. फुल फ्लेमवर सारखं हलवत राहते. म्हणजे सगळा मसाला जो आहे ते सगळ्या पीसेसमध्ये सगळं व्यवस्थित जात होते. आता याच्यामध्ये ॲड करा पाणी. जे आपण वाटण केलं होतं ना त्याच्यामध्येच पाणी टाकून आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. चांगलं फिरवून घ्या. एक उकळी आली, एक चांगली दणदणीत उकळी आली की कुकरचं झाकण लावा आणि 4 शिट्ट्या करा. 4 शिट्ट्यामध्ये व्यवस्थितरित्या चिकन आपलं शिजतं. बघा छान शिजलं पण आहे आणि छान तेलाचा तवंग पण आलेला आहे आणि फार घट्ट पण ग्रेव्ही काही झालेली नाही आहे. सर्व करा तांदळाची भाकरी, कांदा, काकडी आणि गरमागरम चिकन. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.